नमस्कार, तेज वार्तामध्ये आपले स्वागत आहे। सोलापूरच्या तरुणाने करमाळा शहरातील 7 विहिरीत उडी घेतल्याची माहिती मिळाली आहे। शुक्रवारी रात्री 9:30 ते 10च्या सुमारास ही घटना घडली असून शनिवारी सकाळी 8 वाजेपासून सदर तरुणाचा शोध पोलिसांसह शहरातील भीमनगर आणि सिद्धार्थनगर येथील युवक घेत आहेत। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी सोलापूर येथील 25 वर्षीय तरुण करमाळ्यातील सिद्धार्थनगर येथील मित्राला भेटण्याकरता आला होता। दिवसभर मित्रासोबत राहिल्यानंतर रात्री 9:30च्या दरम्यान सोलापूर येथील या युवकाने 7 विहीर येथे जाऊन विहिरीत उडी मारत असल्याबाबत सदर मित्राला फोन करून सांगितले। त्याला वाचवण्यासाठी लगेचच 2 जणांनी 7 विहिरीकडे धाव घेतली। यावेळी तो बुडत असल्याचे पाहून एकाने विहिरीनजीक पडलेल्या मोठ्या पाईपाच्या सहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, तर दुसरा मदतीसाठी आणखी लोकांना बोलवण्याकरता सिद्धार्थनगर येथे गेला। मात्र त्याला वाचवण्याचे प्रयत्न निष्फळ ठरल्याचे आणि तो बुडाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। याबाबत करमाळा पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर सहाय्यक उपनिरीक्षक वाडगे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। यासोबतच सदर युवकाच्या नातेवाईकांनाही कळवण्यात आले। निर्जन परिसर असल्याने आणि रात्र झाल्यामुळे सदर युवकाचा शोध घेता आला नसला तरी शनिवारी सकाळी लवकरच या ठिकाणी भीमनगर आणि सिद्धार्थनगर येथील युवकांसह पोलिसांनी आणि परीर समाजाचे जाणकार सुभाष ननवरे यांनी सदर युवकाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला। शनिवारी दुपारी 2:30 वाजेपर्यंत सदर युवकाचा शोध लागला नसला तरी त्याला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तेज वार्ता प्रतिनिधींकडून याबाबतची सविस्तर माहिती लवकरच देण्याचा प्रयत्न सुरू आहे।